पण त्या आधी 8 दिवस त्या वांगे आणि भिकारी वांग्यावर चालतात. बदलावचे करा. हा बरोबर आहे. लक्षात ठेवा. आणि अशा काळामध्ये आपली मजबुरी होती की कुठला धर्मगुरू आपल्या धर्मगुरूला जेवणाचे वाटे होते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब भूतानु भावेनं सदा सोति भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु. धन्यवाद. सर्वांना दिसतो का मी जागतिक धम्म परिषद आपण घेतोय. येत्या काळामध्ये 2026 मध्ये मार्च पासून धम्म परिषदेची तयारी चालू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता बाळगा. दोन मिनिटं मला वेळ द्या फक्त. रुंबाई वरती या तुम्ही सत्कार करायचा निमित्त जमलेलो आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांचे मनापासून अभिनंदन यासाठी करतो की आपण या ठिकाणी काल आणि आज आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी हजेरी लावत आहात. हे एक धम्माचं चांगलं लक्षण आहे आणि जे जे चांगलं असतं त्याला आपण नावाजलं पाहिजे, त्याला ऊर्जा दिली पाहिजे. आणि विशेष म्हणजे महिला धम्म परिषद असून सुद्धा आम्हा उपासकांची उपस्थिती बऱ्यापैकी आहे, चांगली आहे. महिलांची उपस्थिती सुद्धा चांगल्या प्रकारची आहे. हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे. या ठिकाणी आताच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्रीसाठ भाऊ या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्या कुटुंबासह उपस्थिती दर्शवली. त्यामुळे या धम्म परिषदेच्या आमच्या धम्म दर्शना माताजीचं कार्य, त्यांचं प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वरूप हे वाखाणण्यासारखं आहे. एवढ्या या मोठ्या माळावर त्यांनी खऱ्या अर्थाने एक चांगलं धम्मपीठ निर्माण केलेलं आहे. आणि या धम्मपीठाला आपण सर्वांनी आपल्या क्षमतेने जे काही धम्मदान देता येईल ते द्यावं. या ठिकाणी माताजींनी आताच संकल्प केलेला आहे की पुढच्या वर्षी 6वी बौद्ध संगीती त्यांना या ठिकाणी आयोजित करायची आहे. हा फार मोठा निर्णय आहे आणि त्या निर्णया प्रित्यर्थ मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी अनेक भिक्खू संघाचे पावलं या पवित्र भूमीला लागणार आहेत आणि आपल्याला या ठिकाणी धम्माचं दर्शन आणि त्यांचं प्रवचन ऐकण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. आणि आपण निश्चितपणे त्या संधीचा फायदा घेणार आहोत आणि घेतला पाहिजे असं आव्हान मी आपणास या ठिकाणी करीत आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय पूज्य भिक्खू खेमधम्मोजी हे लहानपणापासूनच आम्ही त्यांना पाहत आहोत. माझ्या मुलीच्या प्रथम वाढदिवसापासून त्यांची उपस्थिती आमच्या कौटुंबिक स्तरावर झालेली आहे आणि आमच्या गावाकडलेच मुळाव्याचे असल्या कारणाने गावाजवळ आहे. नांदेडचे मूळचे आम्ही असल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी प्रचंड असा वावर धम्मकार्यासाठी असतो आणि त्यांचं आज जे काही वय आहे ते पाहून आणि त्यांची धम्म देशना ऐकून आम्ही फार प्रभावित होतो की एवढ्या या वयात सुद्धा त्यांची धम्म कार्य करण्याची क्षमता आणि धम्म ज्ञान देण्याची आणि काही शब्द उच्चारण्याची पद्धत अतिशय सुबक अशी आहे. त्यांच्या आवाजावरून त्यांचं वय
खरं पाहिजे तर ओळखू येत नाही, परंतु शरीराकडे पाहिलं तर थोडेसे आता कुठे थोडेसे वाटतात, परंतु ते तरुण आहेत मनाने. आणि हे सगळ्याचं जे काही परिणाम आहे, हा परिपाक आहे, हा धम्म कार्याचा आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन, त्यांच्या वयाकडे पाहून आपण सुद्धा धम्म कार्य सातत्यानं करावं आणि आपलं शरीर ताजंतवानं ठेवावं. आणि जेवढं पुण्य कार्य आपल्याला करता येईल तेवढं करत राहावं, आपली पारमिता वाढवावी. हाच या ठिकाणी मी सगळ्यांना, आपल्या उपासक उपासिकांना संदेश देईल. या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं PWD खात्यामार्फत रस्त्याचं काम आपण पूर्वनियोजितपणे केलेलं आहे. या ठिकाणी आधी प्रचंड असे जंगल, काही ठिकाणी पर्वत, काही ठिकाणी दऱ्या होत्या. त्या दऱ्यामधून हा रस्ता काढताना पुलाचं नियोजन मी आधी केलं होतं. 2017 पासून पुलाचं नियोजन करून ती पुलं नाबार्डमध्ये मंजूर करून आणली आणि आधी पुलं बांधली. पुलं बांधल्यानंतर हा रस्ता जो आहे हा पक्का करावा, सिमेंट कॉन्क्रीटचा करावा, असा प्रस्ताव ज्यावेळेस मी मांडला होता त्यावेळेस मंत्र्यांनी मला बोलवलं की त्या दुर्गम भागामध्ये तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधताय, काय कारण आहे, संयुक्तिक कारण द्या. त्यावेळेस मी प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलं की हा जो काही रस्ता आहे हा मुख्य शहराला जोडणारा रस्ता आहे आणि इथून जी काही आम्ही बसस्टँडवरून निघालो, सेंट्रल बसस्टँडवरून, तर आम्हाला व्हाया हर्सुल टी पॉईंटवर जावं लागतं आणि तिकडून पुन्हा इकडे यायला वेळ लागतो. आणि तेच जर समजा आम्ही रस्ता बिबिका मकबरा आणि इकडे आलो तर साधारणतः अर्धा तास येणाऱ्या जाणाऱ्यांचा वाचतो. त्यामुळे हा रस्ता झाल्यानंतर या रस्त्यावर प्रचंड अशी वर्दळ वाहतूक होणार आहे. आणि हा रस्ता माझ्या नकाशामध्ये हा MDR म्हणजे मेजर डिस्ट्रिक्ट रोड, प्रजिमा त्याला म्हणतो आम्ही, त्या दर्जाचा असल्याकारणाने हा रस्ता बनवणं गरजेचं आहे, असं त्या ठिकाणी प्रतिपादन केल्यानंतर या रस्त्याला निधी उपलब्ध झाला आणि तो रस्ता पुलासहित आज तुम्ही पाहता सुंदर असा झालेला आहे. याची मागणी सुद्धा कोणी माझ्याकडे केली नव्हती, परंतु मी पाहिलं की या बाजूला माता दर्शनांचं मोठं असं एक विहार आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा, आपल्या धम्मकार्यासाठी सुद्धा हा रस्ता खूप उपयोगी ठरणार आहे आणि तुम्ही त्याचा आज वापर करीत आहात. तर याच्यामध्ये मी सांगतो की याच्यामध्ये कोणाचं लक्ष नव्हतं, परंतु लक्ष घालून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या खुर्चीचा योग्य वापर करून योग्य वेळी योग्य ठिकाणी थोडा धक्का दिला की कामं होतात आणि काम होत राहतील. उर्वरित कामंसुद्धा आपण मार्च नंतर करूयात. सध्या शासनाकडे आर्थिक बाजू फार कमकुवत झालेली असल्याकारणाने मार्च नंतर आपण आणखी उर्वरित कामं जी विहाराशी संबंधित आहे ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी सुद्धा जे काही गेट आपण तिथे निर्माण करणार आहोत, कमान, त्या कमानीचा प्रपोजलसुद्धा आपण सबमिट केलेला आहे. सुंदर अशी सांचीची कमान त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करायची आहे. मला खात्री आहे की ते सुद्धा मंजूर होईल आणि लवकरच त्याचं काम मार्च नंतर सुरू होईल. इतरही काही सोयीसुविधा ज्या देता येतील शासनाच्या निकषामध्ये बसून ते करण्याचा आपण प्रयत्न करूयात. परंतु थोडंसं खेदानं सांगावं लागतं की आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत 140 विहारापैकी फक्त 30 ते 35 विहार खऱ्या अर्थाने त्याला आपण विहार म्हणू शकतो या अवस्थेत आहेत. म्हणजे जवळपास 100 विहार हे बंद कोनवाड्यासारखे आहेत. त्यालासुद्धा उघडून त्याचा खऱ्या अर्थानं विहाराचा त्याला दर्जा देऊन त्याचा वापर करावा असं मी संभाजीनगर वासियांना आवाहन करेल. हे करीत असताना ज्या ज्या विहाराचा जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे, काही रिनोव्हेशन्स करायचे असते, मी या ठिकाणी खुलं आवाहन करतो की त्यांनी माझ्याकडे यावं आणि ज्या ज्या विहाराचा जीर्णोद्धार किंवा थोडंसं नूतनीकरण करायचं असेल त्यासाठी आपण इथले जे राजकीय नेते आहेत
त्यांच्याकडनं त्या मतदारसंघाच्या नेत्यांना आवाहन करून त्यांच्याकडनं त्यासाठी निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. हा जो काही अंकुर आहे हा आपण अंकुर जमिनीमध्ये पेरणार आहोत. भलेही त्याचं काम माझ्या कारकिर्दीत होणार नाही, परंतु अंकुर पेरून त्याचं भूमिपूजन होईल अशा प्रकारची मुवमेंट आपण करणार आहोत. धन्यवाद सर.